सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली तर बाबूला आमच्या दूध प्यायचं होतं. त्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जायला आवडतं. मग त्याला दूध प्यायचं होतं तर मग दूध घेऊन आले. दूध आल्यानंतर मग तो खेळायला चालू झाला. त्याच्या गाडीचं काही बिघडलं होतं, ते रिपेरिंगचं काम चालू होतं त्याचं एकट्याचंच. खेळतोय म्हणलं तोवर दूध गरम करून घ्यावं. ऑर्डर डिस्पॅच करायच्या पेंडिंग होत्या, तर म्हटलं डिलेवरी बॉयला कॉल करून सांगते नवीन ॲड्रेसवरती या घ्यायला म्हणून. पण तो नाही आला. मलाच म्हणला तो ऑफिसला येऊन जमा करा. मग पटपट काम आवरलं, बाबूला चारलं, मी चहा पिले, नाश्ता केला, चहा चपाती बनवली होती, चहा चपाती खाल्ली. नेमका आम्ही जायच्या वेळेसच पाऊस चालू झाला. त्यात रिक्षा बुक होत नव्हती. कशी तरी रिक्षा बुक झाली. त्याने आमच्याकडून 90 रुपये घेतले इथून इतक्यात जाण्यासाठी. तर 90 रुपये दिले. जाऊ द्या म्हणलं, भिजत कुठं जावं म्हणून. आणि त्याच्यात बाळसोबत होतं त्याच्यामुळं देऊन टाकले. मला 2 ऑर्डरसाठी मला एवढं लांब यावं लागलं. त्या एका डिलेवरी बॉयच्या चुकीमुळे. मी त्याला सांगितलं होतं माझ्याकडं छोटं बाळ आहे, मला नाही जमणार यायला, पण त्याने काय ऐकलं नाही. मलाच या म्हणला तिथे. गेले, ऑर्डर दिली. परत तिथून बाहेर यायला काही रिक्षाच नाही सापडत. ते रिक्षा बुक होत नव्हती. सुमसाम जागा होती. ते भीती वाटत होती. मग साधारण 1 किलोमीटरपर्यंत चालत आले मी बाहेर, रोडपर्यंत आले. मग तिथून रिक्षा बुक झाली. फायनली आम्ही रिक्षात बसून घरी गेलो. तोपर्यंत सगळी भिजले होते मी. बाबू कडेवर होता माझ्या आणि छत्री घेऊन चालत होते. तर खूप हालत खराब झाली. दोघेही भिजलो होतो. माझ्या बाबूची खूप हालत खराब झाली. इतका भिजला होता तो, तरी एन्जॉय करत होता पावसात. मग घरी आले, बाबूचे कपडे चेंज केले, आवरलं त्याचं, माझं आवरलं. केस वगैरे सगळे भिजले होते, केस पुसून घेतले. परत भूक लागली होती, बाबूला खूप भूक लागली होती आणि मलाही लागली होती. म्हटलं पहिल्यांदा जेवण करून घ्यावं. जेवण घेतलं, वाढून घेतलं, सोबत मीही खाल्लं. दोघांनी सोबत जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आल्यावरती पाऊस थांबला. पाऊस पण किती मुद्दाम करतो कसा. घरी आल्यानंतर आम्ही थांबला. डायरेक्टली ऊनच पडलं होतं माहिती आहे का. जाऊ द्या, पण काय आता झालं, काम पण झालं. आणि आजचा दिवस एवढा बिझी गेला माझा, एवढा खराब गेला, आयुष्यभर माझ्या लक्षात राहील.